नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। होळीच्या दिवशी आपल्या घरी लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणत्या वस्तू आणायच्या आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। श्री स्वामी समर्थ। होळी ही 13 मार्च गुरुवारी येत आहे, म्हणजे हुताशनी पौर्णिमा। तर होळी येण्याआधी तुम्हाला काही वस्तू आणून ठेवायच्या आहेत आणि घरामध्ये होळीच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला त्या वस्तूंची घरामध्ये स्थापना करायची आहे। खूप महत्त्वाच्या अशा या वस्तू आहेत। हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळीचा अत्यंत खूप महत्त्वाचा दिवस असतो। या दिवशी बघा, आपण होळी पेटवत असतो, म्हणजे जे काही वाईट गोष्टी असतात त्या आपण जाळून टाकत असतो, की जेणेकरून सुरुवात ही चांगली व्हावी आणि नंतर पुढचे जे दिवस आहेत ते आपल्याला आयुष्यामध्ये चांगले यावेत। तर कोणत्या वस्तू आहेत? या अशा वस्तू आहेत की ज्यांची तुम्ही घरामध्ये स्थापना केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल आणि नकारात्मक ऊर्जा ही जी आहे ती निघून जाईल। कारण बघा, तुम्ही कधीही कुठली सेवा वगैरे करता तर तुम्ही तुमच्या घरामध्ये नकारात्मकता खूप जास्त प्रमाणामध्ये जाणवते। तुम्ही 2 ते 3 तास सेवा करा, किती पारायण करा, त्याचं आपल्याला त्या सेवेचं आपल्याला फळ कधी मिळतच नाही। आणि मग आपण म्हणतो की मग माझ्यावर अशी वेळ काय येते, मी एवढं सगळं करते तरी आपण त्यामुळे अशी का वेळ येते? तर त्यामुळे तुम्हाला होळी येण्याच्या आधी ह्या काही वस्तू आणून ठेवायच्या आहेत। तर आता तुम्ही म्हणाल की होळीला अजून 1-10-12 दिवस बाकी आहेत, तरी एवढ्या लवकर हा व्हिडिओ कसा शेअर केला? याचं कारण असे आहे की या वस्तू तुम्हाला जवळपास कुठे मिळाल्या तर तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा आणू शकता, हरकत नाही। तर बघा, होळीचा दिवस खरंच महिलांनो, दादांनो खूप महत्त्वाचा असतो। या दिवशी पौर्णिमा पण असते, म्हणून या दिवशी केलेले कुठलेही उपाय, काही केलेली सेवा आपण लवकरात लवकर प्राप्त होते। काही वस्तू आणून त्यांच्या घरामध्ये स्थापना केली तर हे उपाय जे आहेत ते कधी वाया जात नाही, त्या गोष्टींचं आपल्याला फळ मिळतं। कारण बघा, होळीचा जो दिवस आहे ना, त्या दिवशी लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वास करते आणि पौर्णिमा लक्ष्मी मातेला समर्पित आहे। पौर्णिमेच्या दिवशी बरेच लोक सत्यनारायण करतात, तर होळीच्या दिवशी जे आहे सत्यनारायण, ते आपल्याला 13 तारखेला सत्यनारायण करायचे आहे। खरंच हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर खरंच खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीच्या कुठल्या गोष्टी घरात आणून ठेवायच्या आहेत, त्या होळीच्या दिवशी त्याची स्थापना कशी करायची आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। 13 मार्चला गुरुवारी आहे होळी आणि दुसऱ्या दिवशी आहे होळीच्या दिवशी आपण सगळे मिळून होळी पेटवत असतो। होळी दहन, होलिका दहन सुद्धा म्हटलं जातं। तर पौर्णिमा प्रारंभ तो 13 तारखेला सकाळी 10-10:30 वाजता आहे आणि पौर्णिमा समाप्ती दुसऱ्या दिवशी आहे 14 मार्चला दुपारी 12:30 पर्यंत 12:25 मिनिटापर्यंत आहे। पण होळी जी आपण प्रज्वलित करणार आहे ती 13 तारखेला संध्याकाळीच करणार आहे। सत्यनारायण पूजा सुद्धा आपल्याला 13 तारखेलाच करायची आहे। जर तुमच्या घरामध्ये सततचे वाद चालत असतील, सततचा आजारपण, गरिबी, दरिद्रता, कष्ट करतो, पैसा येत नाही पण तो टिकत नाही, काही केल्या गरिबी आपला पिच्छा सोडत नाही, किंवा कधी वाटतं की घराला कोणी बाधा केली आहे, घरात कोणाला नजर लागलेली आहे, असं आपल्याला जर नेहमी वाटत असतं, तर कोणाची वाईट नजर लागलेली आहे तर ती काढून टाकण्यासाठी सुद्धा होळीच्या दिवशी काही उपाय करायला पाहिजे। आणि या गोष्टी जर तुम्ही घरामध्ये स्थापित केल्या तर त्यांची वेळोवेळी आपण पूजा केली तर 100% तुम्हाला त्यांचा खूप फायदा होतो। आता मी ज्या गोष्टी सांगते तर त्या गोष्टी तुम्हाला जमतील तर त्या वस्तू नक्की आणा। जवळपास कुठे मिळाल्या तर मिळाल्या तर नक्की घेऊन येऊ शकता। जर या वस्तू कुठे मिळाल्या तर तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर सगळ्यात पहिले म्हणजे स्वास्तिकचं चिन्ह। मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की पंचधातूचं स्वास्तिकचं चिन्ह जे आहे ते तुम्ही होळीच्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला मुख्य दरवाजावर सकाळी दरवाजा छान स्वच्छ पुसून तुम्ही दरवाजाला लावा, किंवा तुम्ही देवघरामध्ये ठेवलं तरी पण चालेल। स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि स्वास्तिकच हे चिन्ह तुम्ही घरामध्ये ठेवलं आणि पंचधातूचं असेल तर त्यामुळे त्याचा जास्त प्रभाव असतो। बघा, आपल्याला दिवाळीच्या वेळेस स्टिकर मिळतात स्वास्तिकचे वगैरे, ते स्टिकर एक शो झाला, पण हे पंचधातूचे तुम्ही जर लावले तर त्याचा जास्त प्रभाव असतो। तर त्यामुळे स्वास्तिकच्या चिन्हामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, म्हणून घरामध्ये सकारात्मकता वाढत असते। म्हणून कुठल्याही घरामध्ये समस्या असतील तर त्या सुटण्यासाठी, तुम्हाला घरामध्ये मंगलमय गोष्टी घडण्यासाठी होळीच्या दिवशी तुम्हाला न विसरता स्वास्तिकचं चिन्ह नक्की लावायचं आहे।
सकाळी आंघोळ करून दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आणि हे स्वास्तिकचं चिन्ह त्याच्यावरती लावायचं. दुसरी गोष्ट म्हणजे मी बऱ्याचदा सांगत असते की श्रीयंत्राची सेवा आपण वर्षातून बऱ्याच दिवशी करत असतो. अतिशय प्रभावी सेवा आहे. पंचधातूचा श्रीयंत्र छोटं काय होईना तुमच्या घरात देवघरात स्थापित करा. माझ्या देवघरामध्ये मी मोठं स्थापित केलं आहे. जवळपास 10 वर्ष झाले. त्यांची मी वेळोवेळी त्यांच्यावर कुंकुमार्चन करत असते. नवरात्रीमध्ये आपण श्रीयंत्रावर सेवा करत असतो. त्याच्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच अशा दिवशी श्रीयंत्रावर सेवा करत असतो. म्हणून श्रीयंत्र तुम्ही नसेल तर ते सुद्धा तुम्ही होळीच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी स्थापित करू शकता. त्यानंतर आपल्या घरामध्ये लक्ष्मीची पावले, तर याच्यासह बऱ्याच अशा खुणा आहेत, वेगवेगळ्या खुणा आहेत. चंद्र आहे, बाण आहे, स्वस्तिक आहे, कलश आहे. तर आपण जे दरवाजाला स्वास्तिक लावतो प्लास्टिकचे वगैरे, ते लावण्यापेक्षा तुम्ही जे लावले असेल ते एका साईडला आणि दुसऱ्या साईडला असं जे स्वास्तिक चिन्ह लावले ते पंचधातूचं आहे. तर त्यामुळे त्यांचा प्रभाव जो आहे म्हणजे त्या गोष्टीचा आपल्याला फायदा होतो. उगाच सगळे लावतात म्हणून आपण कुठलेही प्लास्टिकचे लावायचे नाही, याचा काही अर्थ नाही. यानंतर दुसरी पुढची गोष्ट म्हणजे कासवाला आपण देव मानतो. बघा, मंदिरामध्ये तुम्ही बघितलं असेल, कासवाला नमस्कार करून मग आपण देवाचे दर्शन घेतो. त्याचप्रमाणे तुमच्या देवघरामध्ये एक कासव पंचधातूची छोटीशी ताटली किंवा असते, त्या तांब्याची, आणि तांब्यामध्ये कासव असतं. ते नक्की आपल्या घरामध्ये असावं. ते तांब्याचं किंवा पंचधातूचंच असावं. आणि त्या ताटलीमध्ये आपल्याला पाणी टाकून ठेवायचं असतं, कारण कासव बघा पाण्यामध्ये असतं. कासव आणल्यानंतर ते स्वच्छ धुवायचं आणि देवाकडे त्याचे तोंड करून कासवाचं ठेवायचं. म्हणजे बघा, मंदिरामध्ये उलटा कासव नसतो, देवाकडे तोंड असतं. तसंच देवाकडे तोंड करून आपल्याला ते कासव देवाकडे देवघरामध्ये ठेवायचं असतं. स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ताटलीमध्ये त्या कासवाला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करून अगरबत्ती ओवाळून त्याची पूजा करायची आहे. हे कासव देवघरामध्ये ठेवल्यामुळे आपल्याला घरामध्ये कधी पैशाची चणचण भासणार नाही, धनवृद्धीमध्ये कधी हानी होणार नाही. म्हणून तुम्ही हे कासव सुद्धा या दिवशी नक्की ठेवू शकता. यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, हे कवड्याचे तोरण मी तुम्हाला माझ्या मुख्य दरवाजाच्या जे बऱ्याच वेळेस दाखवलं आहे व्हिडिओमध्ये. इतर कुठलेही तोरण लावण्यापेक्षा कवड्याचे तोरण नक्की लावा. कवड्या या माता लक्ष्मीला आकर्षित करतात आणि कवड्यामध्ये नकारात्मकता जी आहे ती प्रवेश करत नाही. कवड्यामुळे नकारात्मकता जी आहे ना ती कधी घरामध्ये आपल्या प्रवेश करत नाही. तर या पद्धतीने होळीच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही मुख्य दरवाजाला कवड्याचे तोरण नक्की लावा. कवड्या ज्या आहेत त्या बघा, समुद्र मंथनातून त्यांची उत्पत्ती झाली आहे आणि मुख्य मंदिराच्या इथे बघा बऱ्याच अशा बाया गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा आणि घातलेल्या असतात. तर ते का असतात? कारण लक्ष्मी मातेला देवीच्या कवड्या आहेत, त्या अतिशय प्रिय असतात. म्हणून कवड्याचं तोरण तुम्ही नक्की दरवाजाला लावा. तर याचा फायदा तुम्हाला नक्की होतो. म्हणजे बऱ्याच अशा संकटापासून तुम्हाला अडचणीमधून मुक्ती मिळते. तर बघा, या सगळ्या गोष्टी तुमच्या जवळपास कुठे मिळत असतील तर तुम्ही तिथून नक्की घ्या. अतिशय या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर ते तुम्ही नक्की घ्या. आणि बघा, होळीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या दिवशी जर तुम्ही असे काही साधे सोपे उपाय केले, तर या वस्तूची स्थापना केली तर तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होण्यासाठी तुम्हाला खूप खूप फायदा होईल. तर बघा, हा होळीच्या दिवशी आपल्याला कुठल्या वस्तू घरात आणल्यामुळे त्याचा काय फायदा होणार आहे, ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या दरम्यान मी तुम्हाला पोहोचायची होती, मी तुम्हाला पोहोचवली. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि आपल्या नवीन चॅनलवर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.